स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थी ज्यांनी बीएडचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि शेवटची तारीख जी आहे ती रजिस्ट्रेशनची 25 तारीख होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आज 2 दिवस झालेले आहे आणि नेमकी मेरिट प्रोसेस कधी होणार आहे, एक नोटीस सुद्धा सीईटी सेलने त्या ठिकाणी टाकलेला आहे की कॅप राऊंडच्या नंतर काय होणार आहे, काय माहिती केंद्राची जी नोटीस आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहे ते पण बघणार आहोत आणि त्याचं वेळापत्रक नेमकं अजूनपर्यंत या ठिकाणी टाकलेलं नाही आहे. पण आपल्या विद्यार्थ्यांना जे आपले फॉलोअर्स आहेत किंवा जे ग्रुपला जॉईन आहेत ते मेसेज करत असतात की सर कॉलेज देणे कधी सुरू होणार आहे, कॉलेजचा ऑप्शन फॉर्म देणे कधी सुरू होणार आहे, मेथड कधी देणे सुरू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. मग त्यात आपल्या घाईने या सर्व गोष्टी होणार नाहीत. काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स असतात, आपल्याला माहिती आहे 2दा ही डेट जी आहे एक्सटेंड झालेली आहे. मग रिझल्टची त्यामागची कारणं होती, विद्यार्थ्यांच्या मार्कशीटची कारणं होती आणि विद्यार्थ्यांची जी पोचपावती आहेत म्हणजे व्हॅलिडिटी ज्या विद्यार्थ्यांकडे एससी एसटी विद्यार्थ्यांकडे नाहीये त्यांचं ते प्रॉब्लेम्स होते, कोणाकडे नॉन क्रिमिनल नाहीये. अशी जी प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी 2 वेळा ते काय झाले, एक्सटेंड डेट झाली. मग यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की ही जी प्रोसेस आहे ही कधीपर्यंत चालू राहणार आहे. आपल्याकडे जे एक वेळापत्रक आलेलं होतं त्यावरती लिहिलेलं होतं की ही जी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनची 25 पर्यंत असणार आहे आणि 25 पासून तर 29 पर्यंत ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस व्हेरिफिकेशनची असणार आहे. आणि काय मेजॉरिटी विद्यार्थ्यांना त्यांची जी डॉक्युमेंट्स आहे आणि ज्या बाबी आहेत त्या व्हेरीफाय झालेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना पार्शली व्हेरीफाय आहे. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला कोणत्याच अडचण येणार नाहीये. तुमच्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला जे मेथड आहे या सर्व गोष्टी आहेत तुम्ही फायनल पर्यंत तुमचं प्रोसेस होणार आहे. पण ज्या वेळेला तुमचा नंबर त्या ठिकाणी कॉलेजला लागणार आहे, कॉलेज अलॉट होणार आहे, त्यावेळेला मात्र तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे ओरिजिनल मार्कशीट नसेल, ओरिजिनल टीसी नसेल किंवा ओरिजिनल व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज प्रवेश देत नाही. हे सुद्धा आवर्जून लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक नोटीस जी आलेली आहे त्या नोटीसवरती लिहिलेलं आहे की ही जी नोटीस आहे ही आपल्या विद्यार्थ्यांना जे कॉलेजेस आहेत म्हणजे जर अंदाजित आपण पकडू, एखादे सिटी पकडू आपण, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, ही विभागाची जी प्लेस आहे त्याच्या जवळ जर जास्त कॉलेजेस असेल तर त्यात एक माहिती केंद्र तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्या संदर्भातलं हे नोटीस आहे. माहिती केंद्रावरती काय सांगितलं जाणार आहे तर ज्या वेळेला तुम्ही आता मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमची नावं त्या ठिकाणी येतील. मग तुमचं कॅप राऊंडचं प्रोसेस सुरू होईल ज्यामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मेथड आणि तुम्हाला कॉलेजेस सुद्धा त्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुमचा पहिला राऊंड लागेल. मग पहिल्या राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळणार आहे त्या विद्यार्थ्यांना माहिती अपुरी न मिळावं, त्यांना चांगल्या प्रोसेस करता किंवा बीएड करिता त्यांना योग्य माहिती देण्यात यावी, डॉक्युमेंटच्या संदर्भानं योग्य माहिती देण्यात यावी, याकरिता तुमचे 5 ते 10 कॉलेजच्या जवळ एक माहिती केंद्र असणार आहे. ज्या बीएड कॉलेजमध्येच असू शकते किंवा दुसऱ्या ठिकाणी असू शकते. ते एक माहिती केंद्र असणार आहे. ज्या माहिती केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती प्रवेशासंदर्भात घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणी किंवा कोणताही त्रास त्या ठिकाणी होणार नाही. यासाठी ही नोटीस आलेली आहे. परंतु कॅप राऊंड नेमकं कधी होणार आहे, मेथड आणि मेरिट लिस्ट कधी लागणार आहे याच्याबद्दल मात्र अजूनपर्यंत काही माहिती आलेली नाही. म्हणून आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 29 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन असणार आहे आणि 29 पासून पुढे जे असणार आहे ते 10 तारखेपर्यंत या सर्व ज्या गोष्टी होतील त्या होतील. त्यामुळे जसं जसं अपडेट आपल्या समोर येणार आहे ते त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला संपूर्ण माहिती जे अपडेट असणार आहे हे पुन्हा लक्षात घ्यायचं आहे. जे फॉलोअर्स आहेत, जे व्हिडिओ बघत असाल त्यांना पुन्हा सांगतो की ही जी ऍडमिशन प्रोसेस आहे, कॅप प्रोसेस असेल, मेरिट लिस्ट असेल, नंतर जे कॉलेजेस अनरेग्युलर रेग्युलर असेल या संदर्भात माहिती आणि त्यानंतर तुमचा प्रवेश मिळाल्यानंतर तुम्हाला राहण्याची व्यवस्था म्हणून वसतिगृहाची व्यवस्था, वसतिगृहाचं जी काही ऍडमिशन प्रोसेस असेल त्याबद्दलची माहिती आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना देतो आहे. आणि त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपला एक लिंक टाकलेली आहे, व्हॉट्सअपची लिंक टाकली आहे, त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती आपल्या सर्व समस्येचं उत्तर मात्र कायमस्वरूपी मिळत राहील आणि वसतिगृहासाठी सुद्धा माहिती आपल्याला मिळत राहील. त्यासाठी आपल्या चॅनलला मात्र फॉलो करा, आपल्या चॅनलला मात्र आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून कायमस्वरूपी आपल्याला पटकन नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.